नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कॅन्सरच्या औषधांच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, फरार आरोपी ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. कोल्हापूर. कॅन्सरचे औषध देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रतीक चंद्रकांत मुळे वय 38 रहा लुगडी ओळ लक्ष्मीपुरी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून अटक केली. हा प्रकार 16 फेब्रुवारी रोजी घडला होता. पीडितेच्या तिच्या बहिणीसाठी कॅन्सरचे औषध देतो असे सांगून आरोपीने कोल्हापूर शहरातील एका ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर तिला कळंबा येथील एका लॉजवर नेऊन संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रतीकमुळे पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपी हा पन्हाळा बोरपाडळे मार्गावरील परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या